आपण स्टार्ट करूया. माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? सगळ्यांना स्क्रीन दिसते? हॅलो, आवाज द्या ना. हो सर. ओके, आवाज खणखणीत पाहिजे सगळ्यांचा. ओके, चालेल. चला, तर जनरली आपण काय करणार, शाळेमध्ये जे काय मॅथ्स असते आपलं पुस्तकामध्ये, त्याची लेवल काय असते, थोडीशी काय असते, कमी असते, कारण सगळ्यांना कन्सिडर करून ते काय घेतलेलं असतं. मग आपण काय करतोय, तर वेगवेगळ्या परीक्षा देणार आहेत, ज्या परीक्षेची लेवल थोडीशी हाय असणार, त्यामुळे आपलं गणित काय होणार आहे आणि काय होणार आहे, चांगलं होणार आहे. ओके, म्हणजे तुमच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल म्हणा, लॉजिकल थिंकिंग, अशा प्रकारची पॉवर डेव्हलप व्हायला पाहिजे असेल तर थोडेसे कठीण क्वेश्चन आपल्याला काय करावं, सोडवावे लागतील. ओके ओके, तर त्याच्यासाठी आपण काय करतो, तर 2 परीक्षा मी तुम्हाला सांगतोय आणि त्याचा अभ्यास घेणार आहे, जो तुमच्या शालेय परीक्षेपेक्षा काय असणार हॅलो सर. आहे. आवाज नाही येत माझा? आवाज नाही आहे? हॅलो, आवाज येतोय ना माझा? हॅलो सर. येत नाही आवाज? हॅलो सर. आवाज येत नाही माझा? येतोय आवाज. आवाज थोडा बारीक आहे. बारीक आहे. तुम्ही जरा म्यूट व्हा ना, सगळ्यांनी म्यूट व्हा ना बरं. आता मला सांगा, आवाज येतोय माझा का नाही येत आहे? येतोय. येतोय ना? ओके ओके, चालेल. फक्त म्यूट राहा, कारण तुमचं डिस्टर्बन्स परत येतं आणि मग तो आवाजला खरखरतो वगैरे काय काय होतं. ओके, तर जनरली आपण काय करतोय, तर 2 परीक्षा आपण बघतोय. एक आहे ती काय सांगा, नॅशनल मॅथमॅटिक्स चॅलेंज कॉन्टेस्ट असणार आहे 6वी साठी. ही काय असते सांगा, नॅशनल लेवल परीक्षा असते. त्याचा पण सिलेबस जो तुमच्या तुमचा जो शालेय परीक्षेमध्ये जो काय सिलेबस असतो ना, त्याच्यापेक्षा थोडीशी लेवल त्याची हाय असते आणि हे नॅशनल लेवल असते. ओके, ही एक परीक्षा आली. आणि दुसरं जे आहे ना, तुम्ही शेवटी आहात, तुम्ही नाव ऐकलं नसेल, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट म्हणून एक संस्था आहे, जी भारतातली नंबर 1 मॅथ्सच्या बाबतीत आहे. त्यांच्यातर्फे काय घेतली जाते, परीक्षा घेतली जाते. ती थोडीशी काय असते सांगा, त्याचा सिलेबस जास्त आहे, पण हा जर तुम्ही केला सिलेबस, तर तुम्हाला पुढे काय होणार आहे, त्याचा खूप फायदा होणार आहे. आणि त्याचं नाव आहे मॅथमॅटिक्स टॅलेंट रिवॉर्ड प्रोग्राम. ओके, ISI कलकत्ता आहे ना, त्याच्याद्वारे ही परीक्षा काय घेतली जाते. ओके, तर ह्या 2 परीक्षा आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. आणि इथे जर तुम्ही सिलेबस बघितला ना, तर थोडासा त्याचा काय असणार आहे, जास्त असणार आहे, पण ते आपण टार्गेट करणार आहोत. ही परीक्षा मेन काय असणार आहे, आपलं टार्गेट असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं काय असणार आहे, 7वी 8वीचं बेसिक तुम्हाला पण काय मिळणार आहे. आणि तुम्ही सगळी, मला वाटतं सगळी गणिताची आवड असणारी स्टुडंट आहात, त्यामुळे डेफिनेटली तुम्हाला हे काय होणार आहे, उपयोगी पडणार आहे. ओके, आपण स्टार्ट करूया. आज आपण काय घेणार आहोत, तर लाईन्स अँड अँगल्स घेणार आहोत. ओके, इथे मी लिहिलंय बघा, लाईन्स अँड अँगल बद्दल सगळं डिटेल बघून घेणार आहे. दुसरी गोष्ट एक कायम मी लक्षात घ्या, की मॅथ्सचा अभ्यास असा करायचा असतो की परीक्षा असेल तर त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला मॅथ्सचा अभ्यास करावा लागता कामा नये. तेवढं कन्सेप्ट काय करायचे, आपले क्लिअर करायचे आहेत. तुमच्यापैकी जी काय चांगली मुलं आहेत, हे भविष्यामध्ये काय होऊ शकते सांगा, जे नॅशनल इंटरनॅशनलवर जे काय मॅथ्स कॉम्पिटिशन होतात, याच्यापेक्षा वेगळी कॉम्पिटिशन, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकाल. ओके, त्या दृष्टीने आपण काय करतोय, तर त्याच्यासाठी मी काय केलं बघा, 4थी पासूनच मुलांना मी मॅथ्ससाठी घ्यायचं तयार केलेलं आहे. ओके, 6वी मध्ये 7वी मध्ये तुमचा बेस जर परफेक्ट झाला, तर डेफिनेटली तुम्हाला 10वी 11वी 12वी मध्ये सुद्धा काय होणार आहे, फायदा होणार आहे. नाहीतर काय होते बघा, 10वी मध्ये मुलं 100 पैकी 100 मिळवत आहेत, पण ते क्वेश्चन कुठले सोडवतात, पुस्तकात असलेले क्वेश्चन त्याला मिळत आहे. पण तसं नको आहे, तर आपल्याला चॅलेंजिंग क्वेश्चन मिळायला पाहिजे. त्याच्या दृष्टीने आपण काय करणार, हे करणार आहे. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, प्रत्येकाने एक पुस्तक खरेदी करायचं आहे, RD शर्मा नावाचं. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले काय मिळणार आहे, क्वेश्चन मिळणार. RD शर्मा, 6वीचा RD शर्मा काय करायचं, खरेदी करायचं. हे तुम्हाला ऑनलाईन पण मिळतं. ओके, आणि ऑफलाईन जर तुम्ही शहरामध्ये असाल तर एखाद्या बुक स्टॉलमध्ये असू पण शकतो. ओके, नाहीतर तुम्हाला हे ऑनलाईन काय अवेलेबल आहे. समृद्धी माडगूळ, जरा म्यूट होतो. समृद्धी माडगूळ, समृद्धी. ओके, चालेल. चला, तर आपण काय पहिलं बघणार आहोत, लाईन्स अँड अँगल्स मध्ये बघणार आहोत. हा सिलेबस पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता किंवा मी पाठवेन. हा सिलेबस आहे मॅथमॅटिक्स टॅलेंट रिवॉर्ड प्रोग्रामचा आहे, MTRP म्हणतो. आणि हा जो आहे ना, तेवढा कमी आहे याचा. नॅशनल मॅथमॅटिक्स चॅलेंज NMTC मध्ये जो प्रोग्राम आहे ना, सिलेबस तो थोडासा कमी आहे. पण याच्यामध्ये जो आपण बघतोय, याच्यामध्ये काय सांगा, सिलेबस बेस्ट पैकी आहे. ओके, आणि आपल्याला ते टार्गेट करायचं आहे. ओके, चला आपण स्टार्ट करूया. सगळ्यांना
लाईन म्हणजे काय ते माहित आहे. लाईन म्हणजे काय असतं सांगा. लाईन म्हणजे लाईन असतं. काय असतं? ही आपली लाईन झाली का? हॅलो, ह्याला आपण लाईन म्हणणार का? तर ह्याला आपण लाईन म्हणत नाही. ह्याला आपण काय म्हणतो? ही आपली लाईन झाली. बरोबर आहे ना? Yes, sir. ओके. इथे मी एक पॉईंट घेतला तर इथे जो अँगल असतो तो किती असतो माहित आहे कोणाला? हा संपूर्ण अँगल मोजला. तुम्ही प्रोटेक्टर वगैरे यूज केलाय का? कोन माप वगैरे वापरलंय का? Yes. Yes. हा हा किती असणार सांगा? अँगल किती असणार? 180 किती असणार? degrees. 180 डिग्री असतात. ओके ओके. सगळ्यांना समजलंय 180 डिग्री काय असतं सांगा? हा अँगल असतो. आणि या अँगलला काय म्हणतात माहित आहे का? स्ट्रेट अँगल म्हणतात. स्ट्रेट अँगल म्हणतात. ओके. बाकीची थोडीशी मी तुमची उजळणी पण घेईल, म्हणजे रिव्हिजन पण घेईल. समजा मी काय काढलं, असा अँगल काढला आणि ते असं दाखवलं तर त्याला काय म्हणतात माहित आहे कोणाला? Right angle. ओके. किंवा मराठीमध्ये त्याला काटकोन म्हणतात. ओके. असा जर अँगल काढला तर त्याला काय म्हणतात माहित आहे? किंवा त्याला मराठीमध्ये लघुकोन म्हणतात. ओके. लघुकोन म्हणतात. ओके. आणि असा काढला तर त्याला काय म्हणतात? अँगल किंवा विशाल कोन म्हणतात. विशाल कोन म्हणतात. क्लिअर? आणि असा काढला तर कोण सांगणार? हे जर असा आपण मोजला ना, Complete angle. Reflection. कम्प्लीट अँगल. त्याला कम्प्लीट म्हणणार का? याला कम्प्लीट अँगल म्हणणार का? कम्प्लीट अँगल म्हणजे कसा असतो सांगा? इथून Reflex angle. काढून परत काय होणार, तो इकडे आला म्हणजे त्याला काय म्हणतो? कम्प्लीट अँगल म्हणतो. हे सगळ्यांना माहित आहे असं मी समजतो. माहित आहे सगळ्यांना? माहित आहे का सगळ्यांना? हा? ओके Yes, sir. ओके. नंतर आपण काय काढतोय सांगा? मी जे काढलंय त्याला काय म्हणतात कोणाला माहित आहे? ट्रायंगल म्हणतात किंवा त्रिकोण म्हणतात. मराठीमध्ये त्रिकोण म्हणतात, इंग्लिशमध्ये ट्रायंगल म्हणतात. त्याच्यामध्ये किती साईड्स असतात, बाजू किती असतात आणि अँगल्स कोण किती असतात? 3 बाजू. 3 साईड्स आणि 3 अँगल्स असतात. ओके. आणि समजा हे तिन्ही अँगल आपण मोजले, किती होतात माहित आहे? एकत्र सम केलं त्याचं तर किती होतात माहित आहे? 180 डिग्री होतात. ओके. आता मी समजा तुम्हाला, आपण काय करणार आहोत तर पहिल्यांदा एक लक्षात घ्या, यन हे काय सांगा? व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल म्हणजे काय? तर त्याची व्हॅल्यू चेंज होत राहते. म्हणजे समजा एका वेळी एन ची व्हॅल्यू 1 असते, दुसऱ्या वेळी एन ची व्हॅल्यू 2 असते, तिसऱ्या वेळी एन ची व्हॅल्यू 3 असते. ह्याला आपण कुठला शब्द वापरतो सांगा? काय वापरतो? व्हेरिएबल वापरतो. ओके. आता समजा एन ची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा मी 2n केलं तर त्याची व्हॅल्यू किती असणार सांगा? 2 वेळा n घेतलं तर किती असणार? 2 असणार. मी समजा इथे 2n केलं तर किती येणार आन्सर? 4 येणार. इथे 2n केलं तर किती येणार आन्सर? 6 येणार. सॉरी 6 येणार. बरोबर. ओके. हे समजलं तुम्हाला? याला आपण काय म्हणतो सांगा? व्हेरिएबल म्हणतो. आता समजा मी तुम्हाला काहीतरी काढून दाखवलं, असं काहीतरी काढलंय, याला कोण काय म्हणतात कोणाला माहित नसेल का? आहे माहित? हा? त्याला पॉलिगॉन म्हणतात. पॉलिगॉन म्हणतात. आता मी तुम्हाला विचारलं, प्लीज म्यूट व्हा. नाहीतर एको येतो बघा. ओके. समृद्धी माडगूट परत ऑन करते, म्यूट हो. ओके. तर आता मी तुम्हाला सांगितलं की हे टोटल अँगल्स किती असणार, तर आपण कन्फ्यूज होतो. बरोबर आहे ना? मग त्याच्यासाठी मी काय करणार सांगा? एक तुम्हाला फॉर्म्युला देतोय. ओके. एक मी तुम्हाला काय देतोय सांगा? फॉर्म्युला देतोय की समजा 2n - 4. याचा अर्थ काय झाला सांगा? n ची व्हॅल्यू डबल करायची आणि 4 त्याच्यातनं वजा करायची. ओके. उदाहरणार्थ समजा n ची व्हॅल्यू 2 आहे तर याची व्हॅल्यू किती होणार आहे? 2n म्हणजे किती? 0.
3n असेल तर किती होणार आहे? Zero. अच्छा रखना 3n चाहिए, 3n रखना चाहिए। Two. 3n असेल तर याची व्हॅल्यू किती होणार? Two. एक बघा तुम्ही काय करताय सांगा, म्यूट व्हा, नाहीतर काय होणार सांगा, माझ्या रेकॉर्डिंगला पण प्रॉब्लेम येणार आहे आणि रेकॉर्डिंग पाठवलेलं तुम्हाला क्लिअर नाही ऐकता येणार आहे. ओके, जेव्हा आन्सर झालं की परत काय करायचं, म्यूट व्हायचं, अनम्यूट व्हायचं, परत आणि एकाने बरोबर सांगितलं की दुसऱ्याने सांगू नका, त्याचं चुकलं असेल तर सांगा. ओके, सर फॉर्म्युला नाही का आलं. नाही फॉर्म्युला म्हणजे हा झाला ना, अजून माझं संपलं नाहीये. 2n मायनस 4 म्हणजे किती होणार आहे? 2n ची किंमत आपण बघितली, समजा n ची व्हॅल्यू 3 असेल, स्वास्थ्याचं 2n ची व्हॅल्यू 6 होणार. मायनस 4 झाला. ओके, तर याच्यातनं मी काय करणार, 4 वजा करणार, म्हणजे किती होणार? Two. 2 होणार. आता समजा याला जर मी 90 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येतं सांगा? 180. 180. ओके, आता हा फॉर्म्युला वापरून आपण याला इंटरनल अँगल्स म्हणतात, सम ऑफ इंटरनल अँगल म्हणजे आंतरकोन म्हणतात. आंतरकोनांची बेरीज काढायची असेल तर हा फॉर्म्युला मी वापरणार. कसा वापरणार ते आपण बघूया. समजा आपल्याकडे याला काय म्हणतो, परत एकदा सांगा मला, याला काय म्हणतो? Acute angle. Triangle. त्याच्यामध्ये n ची व्हॅल्यू किती असणार सांगा? n ची बाजू किती असतात? म्हणजे n ची व्हॅल्यू काय झाली सांगा? 3. ओले मला तुम्ही परत सांगायला सांगताय बघा. ओके, त्यामुळे 2n ची व्हॅल्यू किती होणार? 6 होणार. तुम्ही बोलू नका, आता मीच बोलतो. ओके, नंतर आपण जर 2n मायनस 4 केलं तर याची व्हॅल्यू काय होते सांगा? 2 होते. ओके, त्यामुळे काय होणार सांगा, 2 इंटू 90 केलं तर त्याचे अँगल, सम ऑफ अँगल किती होणार सांगा? 180 होणार. आता हा फॉर्म्युला आपण क्वाड्रिलॅटर म्हणजे चौकोनामध्ये कसा वापरायचा ते पण आपण बघूया. समजा एक मला चौकोन दिलेला आहे, तो कुठलाही असेल, रेक्टँगल असेल, स्क्वेअर असेल किंवा आणि कुठलाही असेल, त्याला बाजू किती असतात सांगा? 4 असतात. तुम्ही बोलू नका, आता सगळे माईक चालू करतात आणि मग हे होतं. n ची व्हॅल्यू काय असणार सांगा? 4 असणार. आपण समजा काय केलं सांगा, 2n केलं तर त्याची व्हॅल्यू काय होणार सांगा? 8 होणार. आता मी 2n मायनस 4 केलं तर काय होणार सांगा? 8 मायनस 4 होणार, म्हणजे किती होणार सांगा? 4 ला मी काय केलं सांगा? 90 ने मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर किती येते सांगा? 360 येतं. याचा अर्थ काय झाला सांगा? सम ऑफ ऑल इंटरनल अँगल्स इक्वल टू 360 असतं. कशामध्ये? क्वाड्रिलॅटर मध्ये असतं. ओके, तसंच तुम्ही मला हे सांगू शकाल का, याचा आन्सर किती येणार ते? याला किती बाजू आहेत सांगा? 6. बाजू आहे. मग आता सांगा, तुम्ही याच्यावर पाठवा, मेसेज मध्ये पाठवा, चॅट बॉक्स मध्ये पाठवा बोलण्यापेक्षा. ओके, त्याचा आन्सर किती आहे ते पाठवा मेसेज मध्ये. तुम्हाला येते ना, चॅट बॉक्स वापरायला येते ना का नाही? हॅलो, वापरायला येतं? हॅलो, हा, आन्सर आहे 720 डिग्रीज. 720. बघूया आपण त्याच्यामध्ये n ची व्हॅल्यू किती असणार सांगा? किती आहे? 6. 6 आहे. मग 2 इंटू 6 करणार आणि वजा 4 करणार. त्याचा आन्सर किती येतं? किती येतात? 12 मायनस 4 म्हणजे किती येतात? 8 येतात. इंटू 90 करणार म्हणजे त्याची बेरीज किती येते सांगा? टोटल किती येणार सांगा? 720 येणार. म्हणजे सम ऑफ इंटरनल अँगल इक्वल टू 720 येणार. कशी काढतात आता लक्षात आलं तुमच्या? लक्षात आलं का? नाही. ओके, आणि एक मी तुम्हाला देतो. समजा मी काय केलं समजा, असं काढलं. 2 मिनिटं. जिथे समजत नाही तिथे मला थांबवायचं. मॅथ सब्जेक्ट कसा आहे माहिती आहे तुम्हाला? मॅथ सब्जेक्ट कसा आहे? हॅलो, इझी आहे काय कठीण आहे? हा, काय कसा आहे?
इझी आहे. मी इझी म्हणत नाही, मी कसा म्हणतो कुणाला माहित आहे? मजेदार आहे. व्हेरी 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 इझी आहे. इझी नाही म्हणत मी, त्याला काय म्हणतो सांगा? व्हेरी 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 इझी. त्याच्यासाठी काय करायचं? मॅथ्सचा अभ्यास करावा लागता का मला, शिकवतो ना तेव्हा चांगलं लक्ष द्यायचं बघा, आणि सगळे कन्सेप्ट समजून घ्यायचे. कुठलाही क्वेश्चन तुम्ही सोडू शकता. मॅथ्स हा पाठ करण्यासारखा विषय नाहीये, आणि आपण चूक काय करत असतो, तो पाठ करतो. पाठ नाही करायचं, समजून घ्यायचं. ओके. आता याच्यामध्ये मला सांगा किती सम ऑफ ऑल इंटरनल अँगल्स किती असणार ते काढा बघूया. सगळ्यांनी बोलू नका, याचा आवाज करतो मग. मी तुम्हाला आज काही चॅलेंजिंग क्वेश्चन पण देणार आहे. ओके, चॅलेंजिंग क्वेश्चन पण नंतर देणार आहे. 540 डिग्रीज. 540 सांगितलं एकाने. ओके, आणि कोणाचं वेगळं उत्तर आहे तर सांगा मला. 900 डिग्री. 900 डिग्री, बापरे. आणि कोणाचं वेगळं आहे? 540 डिग्री. ओके, ते सांगितलं. वेगळं असेल तर सांगा. चला, याच्यामध्ये एन ची व्हॅल्यू किती आहे? 5. म्हणजे 2n म्हणजे किती आले सांगा? 10 झाले, -4. म्हणजे याची व्हॅल्यू किती आले? 6 झाले. 6 इंटू 90, 900 येणार का त्याचा आन्सर? किती येणार? 540 येणार. 900 कोणी सांगितलं, त्याचं काय चुकलं लक्षात आलं? सर, बोल. -4च करायचं का? -4च करायचं कायम. ओके ओके, समजलं सगळ्यांना? हे समजलं का? होय सर, नाही बघा, -4 का करायचं? तो फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला काढलेला आहे तो. अच्छा. ओके, समजा मी आणि एक देतो तुम्हाला. समजा मी काय केलं सांगा. असं काय? हा, नाही आला. इथे बाजू किती आहेत? 5 बाजू आहेत, बरोबर आहे. त्यामुळे एन ची व्हॅल्यू काय आली? 5 झाली. 2n म्हणजे किती होणार? 10 होणार. 10 मधनं 4 वजा केले, किती आले? 6 आले. 6 ला आपण काय करणार आहे? 90 ने मल्टिप्लाय करणार. मग मला किती मिळणार? 450 मिळणार. समजलं आता? समजलं? हा. ओके, चला, मी काहीतरी असं काढलंय. याची सम ऑफ अँगल किती असणार काढा. -900 डिग्री. 900 डिग्री सर. 900 डिग्री. बघूया आपण. आणि कोणाचं वेगळं उत्तर आहे? आणि कोणाचं वेगळं उत्तर आहे? ओके, इथे एन ची संख्या किती आहे सांगा? एन नंबर किती आहे सांगा? इथे नंबर ऑफ साइड्स किती आहे? 7 आहे, बरोबर. 1 2 3 4 5 6 7 आहे. ओके, मग 2n ची व्हॅल्यू 14 होणार. त्याच्यातनं एक वजा केले, आन्सर 10 आलं. 10 ला मी काय करणार आहे? 90 ने मल्टिप्लाय करणार, म्हणजे काय येणार आहे? 900 येणार. बरोबर आहे. सगळ्यांना समजलंय? सगळ्यांना समजलं? येस सर. ओके, याच्यावर आणि घ्यायला पाहिजेत का? काय परफेक्ट समजलंय? हॅलो, परफेक्ट समजलंय सगळ्यांना? ओके. हो सर. आणि घ्यायला नको ना? आणि घ्यायला नको ना? काय घेऊया? एक घेऊया. आणि एक बघा, समजा सगळ्या बाजू जर सेम असेल ना, तर त्याला आपण रेग्युलर पॉलिगॉन म्हणतो. रेग्युलर पॉलिगॉन. ओके, समजा मी असं एक काढलं. सगळ्या बाजूची लेंथ काय सांगा? सेम आहे. माझी येणार नाही, पण सेम आहे असं कन्सिडर करा. एक्झॅक्ट मी नाही काढणार आहे. ओके, तर त्या सगळ्या बाजू काय सांगा? सेम आहे. मग सांग किती बाजू आहेत त्याला? टोटल बाजू किती आहे? 6. मग याची टोटल सम किती आहे? सम ऑफ अँगल 720. जेव्हा रेग्युलर पॉलिगॉन असतो ना, कोलेकर. ओके, तर त्याचे प्रत्येक अँगल इक्वल असतात. प्रत्येक अँगल काय असतो समजा? इक्वल असतो. मग प्रत्येक अँगल किती आहे तो काढण्यासाठी काय करणार तुम्ही?
प्रत्येक अँगल काढण्यासाठी काय करणार, प्रत्येक अँगल सेम आहे म्हणून सांगितलं आणि टोटल त्याचं 720 आहे म्हणून सांगितलं. काय करता तुम्ही, समजा मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे 15 चॉकलेट आहेत आणि ती 5 जणांना वाटायची आहेत, तर प्रत्येकाला प्रत्येकी किती येणार, सेम यायला पाहिजे. किती, काय करता तुम्ही, डिवाइड करतो. कशाने डिवाइड करतो, कशाने डिवाइड करतो, 15 चॉकलेट आहेत प्रत्येकाला 3 यायला पाहिजे. 15 ने डिवाइड करतो. 15 ने डिवाइड नाही करत. नाही, सॉरी मी काय सांगितलं, कोळेकर, काबरे, माईक बंद कर. ओके, 15 चॉकलेट 5 मुलांना वाटायचे आहे, तर मी काय करणार, त्याला 5 ने डिवाइड करणार, प्रत्येकाला किती येणार, 30 येणार. तसंच माझ्याकडे टोटल अँगल किती आहे सांगा, 720 आहे, सम 720 आहे आणि ते बरोबर 6 मध्ये काय करायचं मला वाटतं, मग डिवायडेड बाय 6 करणार. डिव्हिजन सगळ्यांना येतं काय शिकवायला पाहिजे, नो. डिव्हिजन सगळ्यांना येतं का, हो सर. हो सर. हो सर. 120. मग याचा आन्सर काय ना सांगा, प्रत्येक अँगल किती असणार आहे, 120. कसं काढायचं लक्षात आलं आता, येतो सर. येस सर. लक्षात आलं. ओके, आणि एक घेतो मी. ओके, झालं की रे, 120. याची पण प्रत्येक बाजू सेम आहे, समजा एक्झॅक्ट नाही काढले मी, पण समजा प्रत्येक बाजू सेम आहे, तर प्रत्येक अँगल किती असणार, तर मला माझा बरोबर नाही काढला मी, 2 मिनिट, असं नाही येणार तो. प्रत्येक बाजू सेम आहे असं कन्सिडर करा, माझी एक्झॅक्ट नाही आलं, तर प्रत्येक अँगल किती काढायचा तो काढायचा आहे आपल्याला. प्रत्येक अँगल किती आहे, सगळे सेम आहेत हा अँगल. आधी मला सांगा सम किती येणार, आपण मगाशी काढलंय तर किती आलेलं, सम ऑफ अँगल किती येणार, सर आन्सर 90 आहे. 90. आधी मला सम ऑफ अँगल सांगा ना. सर सम ऑफ अँगल 540 आहे. 540 आहे, बरोबर आहे, बरोबर आहे का सगळ्यांचा. काय होणार सांगा, यांची व्हॅल्यू आपल्याकडे 5 आहे, 5 दुनी 10 होणार, मायनस काय होणार सांगा, 4 होणार, म्हणजे 6 येतं. 6 × 90 म्हणजे किती होतं सांगा, 540 येतं. आता 540 आपल्याला कितीने डिवाइड करावं लागणार, किती अँगल्स आहे टोटल, 5 आहे. याला 5 ने डिवाइड केल्यावर 90 येणार का आन्सर, नाही येणार. किती येणार, 108. क्लिअर सगळ्यांना. आता ज्यांनी 90 सांगितलं त्याचं काय चुकलेलं लक्षात आलं का, हॅलो, हो सर. लक्षात आलं. ओके, आणि घ्यायला पाहिजेत का याच्यावर घ्यायला पाहिजेत का, आणि याच्यावर घ्यायला पाहिजेत का, आणि काय बस एवढे, जाऊ मी पुढे, होय नाही बोला ना. हो सर. ओके, चालेल. याला आपण काय म्हणतो परत सांगा मला, ट्रायंगल. ट्रायंगल. पण जेव्हा मी असं दाखवतो तेव्हा त्याला काय म्हणतात, कोण सांगेल मला, नाही, आयसोसेलस ट्रायंगल, समद्विभुज त्रिकोण, मराठीमध्ये त्याला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. त्याला काय म्हणतात, आयसोसेलस. म्हणजे कुठल्याही 2 बाजू जर सेम असतील ना तर त्याला आपण काय म्हणतो सांगा, आयसोसेलस ट्रायंगल म्हणतात. क्लिअर सगळ्यांना, क्लिअर. ओके, त्याच्यामध्ये काय असतं सांगा, ज्या इक्वल बाजू असतात ना त्या समोरचे अँगल्स कायम इक्वल असतात. म्हणजे समजा हा जर 70 असेल तर हा पण 70 असणार, हा जर समजा 80 असेल तर हा पण 80 असणार आहे. म्हणजे इक्वल बाजू समोरचे अँगल्स काय असतात सांगा, सेम असतात. ओके, आता मी तुम्हाला काय सांगितलं, एक क्वेश्चन बघूया कोण आन्सर देतं का. मी तुम्हाला सांगितलं हा जो माझा अँगल आहे ना तो समजा 70 आहे, तर हे 2 अँगल किती असतील सांगू शकाल का कोण, 55.
55 degrees. 65 डिग्री. कोणाचं तरी आन्सर आलं 65 डिग्री. नाही सर 65 नाही 55. 55. ओके 55. हा. आणि कोणाचं वेगळं आन्सर आहे? इथे बघा आपल्याला सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रँगलची प्रॉपर्टी उपयोगी पडणार आहे. तिन्हींची बेरीज केली तर किती येते सांगा? तिन्ही अँगल्स एकत्र केले, सम केलं तर किती येतं? 180 degree. 180 येतं. त्याच्यापैकी एक अँगल मला माहित आहे, 70 माहित आहे, मग मी वजा करणार. किती आलं माझं? 110. पण 110 मध्ये आपलं काय, दोन्ही इक्वल आहेत, त्यामुळे मी काय करणार, 110 ला काय करणार, डिवायडेड बाय 2 करणार. 55 ना, हे बरोबर आहे. ओके. आणि एक क्वेश्चन देतो बघ. समजा मी तुम्हाला काय सांगितलं की हा जो अँगल आहे तो 62 आहे, मग हा किती असणार सांगू शकाल का? सी वाला 62. सी वाला 62. ओके. सर सी आणि ए वाला किती असणार? 56. आपण काय करणार सांगा, यांची दोघांची बेरीज करणार, किती येते? बरोबर आहे. 76. आणि त्याच्यातनं काय करणार सांगा, 180 मधनं ते वजा करणार. म्हणजे काय होणार सांगा, इथे 56 सांगितलं, त्याचा आन्सर बरोबर. हे समजलं का? अजून घ्यायला पाहिजे मला? तुम्ही जेवढे सांगाल तेवढे मी क्वेश्चन घेणार आहे, जोपर्यंत तुमचं परफेक्ट होत नाही तोपर्यंत. ओके. कारण आपण शिकवताना काय करत नाही बाबा, एवढ्या वेळात एवढंच शिकवायचं असं काय नाहीये. तर आपल्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर जास्तीत जास्त मी घेणार आहे. सगळ्यांना समजलंय काय? घेऊ काय? समजलं सगळ्यांना? सर अजून एक. ओके. मी सांगितलं तुम्हाला, हा जो अँगल आहे ना तो समजा 52 आहे, तर हे दोन्ही अँगल किती असणार ते काढा. 64. मगाशी तेच घेतलेलं आपण नाही ना? तेच घेतलेलं होते ना? नाही. ओके. तर आपण पहिली गोष्ट काय करणार सांगा, 180 वजा 52 करणार. आन्सर किती येतं याचं? किती येतं? 128. 128 आपण काय करणार, कारण हे दोन्ही इक्वल आहे. डिवाइड बाय 2. हे 64 आहे ना? हो सर. समजलं सगळ्यांना? हो सर. परत याचा अभ्यास करावा लागेल का नाही? परत अभ्यास करावा लागणार का याचा? नो सर, समजलं. विसरायचं नाही. ओके. या त्रिकोणामध्ये मी समजा, या ट्रँगल मध्ये मी काय केलं सांगा, असं काहीतरी केलं, तर त्याचा अर्थ काय झाला? कुठला ट्रँगल झाला तो? त्रिकोण. इक्विलॅटरल ट्रँगल मध्ये अँगल्स किती असतात सांगा? 3. सगळे काय असतात सांगा? सेम. इक्वल. बंद करा. ओके. तिन्ही साईड पण इक्वल असतात आणि अँगल्स पण काय असतात सांगा? इक्वल असतात. क्लिअर समजलं? आणि एक लक्षात घ्या, इथे मी तुम्हाला अनेक सांगतो बघा, ते पण लक्षात ठेवायचं. इकडनं आपण आधी दुसरी एक संकल्पना लक्षात घ्या, कन्सेप्ट लक्षात घ्या. समजा एक लाईन आहे माझी आणि एक पॉइंट आहे. ओके. या पॉइंट वरनं समजा एक लाईन मी काढली, या पॉइंट वरनं मी एक लाईन काढली, तर इथे टच होते. आणि इथे जर अँगल जर 90 डिग्री होत असेल तर त्याला परपेंडिक्युलर म्हणतात. काय म्हणतात त्याला? परपेंडिक्युलर. हा पॉइंट वरनं या लाईनला एक लाईन काढली मी, अशी लाईन काढली, ती इथे टच होते आणि इथे जर अँगल होत असेल 90 डिग्रीचा तर त्याला आपण परपेंडिक्युलर लाईन म्हणतो. म्हणजे या लाईनला ही लाईन परपेंडिक्युलर आहे. क्लिअर समजलं? क्लिअर? लंब, मराठीमध्ये त्याला लंब आहे असं म्हणतात. ओके. आता इथे काय करतो बघा, मी आपला जो ट्रँगल होता ना,
इकडनं मी काय करतो इक्विलॅटर ट्रँगल मध्ये इक्विलॅटर ट्रँगल मध्ये मी काय करतो या पॉईंट वरनं इथे काय करतो सांगा एक लाईन काढतो परपेंडिक्युलर लाईन काढतो. जेव्हा इक्विलॅटर ट्रँगल मध्ये आपण परपेंडिक्युलर लाईन काढतो तेव्हा हा अँगल किती असणार सांगा 90 डिग्री. त्याच्यावरनं हा अँगल किती असणार सांगू शकाल तुम्ही एवढा अँगल 30 डिग्री. 30 डिग्री. हा काय झाला सांगा वेगळा ट्रँगल झाला. याच्यामध्ये हा 90 आहे हा 60 आहे त्यामुळे हा किती असायला पाहिजे 30 असायला पाहिजे आणि हा किती असणार 30 असणार. कारण का सांगा दोन्ही मिळून 60 होतं. इथे पण काय होणार सांगा इथे पण 90 डिग्रीज आहे ना हा पण 90 डिग्रीज आहे ना. बरोबर समजलं काय ते समजलं. कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का. माझं माऊस कुठे गेलं दिसत नाहीये. नाही समजलं. इथे 90 डिग्री होणार. आता हा वेगळा ट्रँगल झाला हा वेगळा ट्रँगल झाला. इथे 90 असेल तर हा 60 झाला ना. या ट्रँगल मध्ये तिन्ही अँगलची बेरीज 180 असायला पाहिजे. ओके त्यामुळे काय होणार सांगा हा 90 हा 60 त्यामुळे हा 30 केला तरच 180 होणार आहे. ओके गुरव समजलं. गुरव काय प्रॉब्लेम आहे गुरव काय प्रॉब्लेम आहे का नाही. ओके चालेल चला मी पुढे जातो बघा. म्हणजे जेव्हा आपण असा परपेंडिक्युलर टाकतो ना आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या या दोन्ही काय होणार सांगा इक्वल होणार. ही इक्वल आणि इक्वल म्हणजे आपण समजा इथे डी नाव दिलं ना बीडी इज इक्वल टू डीसी होणार आहे. हे फक्त इक्विलॅटर ट्रँगल मध्ये होत आहे. क्लिअर सगळ्यांना समजलं. ओके तर याच्यावर एक आपण काय करूया सांगा एक क्वेश्चन छोटासा क्वेश्चन घेऊया. माझ्याकडे क्वेश्चन आहे बघा. एक क्वाड्रिलॅटर दिलेला आहे. क्वाड्रिलॅटर म्हणजे समजलं सगळ्यांना. मी काढतो सगळं तुम्हाला सांगतो तुम्ही वाचत बसू नका. मी सांगतो बघा. एक क्वाड्रिलॅटर काढला त्याच्यामध्ये काय दिले सांगा ए बी इज इक्वल टू एडी दिलाय. ए बी इज इक्वल टू एडी आणि बी सी इज इक्वल टू सी डी. बघा थोडंसं चॅलेंजिंग क्वेश्चन आहे. ओके तरी पण आपण बघूया. याच्यामध्ये ए बी सी डी दिलं आणि याच्यामध्ये काय दिले सांगा हे दोन्ही बाजू इक्वल आहेत म्हणून सांगितलं. ह्या दोन्ही बाजू इक्वल आहेत म्हणून सांगितल्या आणि ह्या बाजू दोन्ही इक्वल आहेत म्हणून सांगितलं. ओके नंतर बी ए डी हा अँगल आपल्याला दिलेला आहे आणि बी डी सी दिलेला आहे. ओके बघूया कोण डोकं चालवतो काय ते. म्हणजे आपल्याला हा अँगल दिलाय बघा बी ए डी दिलाय. तो किती आहे सांगा बी ए डी 20 आहे. हा आपला अँगल आहे तो 20 आहे. ओके आणि दुसरा काय दिला बी डी सी. आपण काय करूया ही जोडूया ही लाईन जोडूया. ओके त्यामुळे हा अँगल मला काय मिळाला सांगा हा पण 20 मिळाला. त्याच्यावरनं बाकीचे अँगल तुम्ही काय सांगू शकाल का माझं बरोबर झालं नाही. थांबा 2 मिनिट. लाईन बरोबर सर बाकीचे पण 20च होतील. बघूया ना आपण काय ते. बाकीचे सगळे 20 नाही होणार आहे. विचार करा थोडा. हा 20 आहे आणि तुम्हाला काय सांगितलं ह्या आणि ह्या दोन बाजू इक्वल आहेत ह्या आणि दोन बाजू इक्वल आहेत मी सांगितलं. कोण डोकं चालवणार आहे. मी जे सांगितलं ते जर तुम्हाला समजलं असेल ना तर हा क्वेश्चन तुम्हाला यायला पाहिजे. सर 20 आणि 140. कुठला सांगा कुठला अँगल 120 आहे ना. 20 वाला डीबीसी येणार. डीबीसी किती आहे ना 20 आहे. ओके आणि डीसीबी 140 येणार. कुठला डीसीबी 140 येणार. बीसीडी 140. ओके बरोबर आहे तुझं. सगळ्यांना समजलं का ते. कारण आता ट्रँगल हा कन्सिडर करा. आपल्याला काय सांगितलं सांगा हा आयसोसिरस ट्रँगल झाला. या दोन बाजू इक्वल आहेत म्हणजे त्याच्या समोरचे अँगल इक्वल असायला पाहिजे. त्यांनी बरोबर सांगितलं बघा हा 20 असेल तर हा 20 असणार. हे दोन्ही 20 40 झाले म्हणजे हा काय असायला पाहिजे 140 असायला पाहिजे. 180 - 40 केल्यावर हे मिळणार. हे क्वेश्चन तुम्हाला असे असणार आहे. सिम्पल क्वेश्चन नसतं. सिम्पलच असतात
फक्त तुम्हाला वेगळा विचार करावा लागेल. ओके, अजून आपल्याला हे काढायचे आहे. हे किती असणार मग? हे पण काढूया ना दोन्ही आपण. जमणार ते काढायला का नाही मी सांगू? कोण डोकं चालवणार? क्वेश्चन काय होता? क्वेश्चन मला हे अँगल काढायचे आहे. हे दोन्ही इक्वल आहेत. ह्या दोन्ही बाजू इक्वल आहेत. या दोन्ही बाजू इक्वलचा भाग आपला संपला. आता मला हे दोन अँगल काढायचे. मी आधी सांगितलेलं तर तुमच्या लक्षात आलं असेल ना? सर 80 सर ए बी डी 20 येईल आणि ए डी बी हा 140 येईल. रॉंग आहे. कोण सांगतो? सर ADB 80 आहे आणि 80 आहे. एक कोणतरी बोला. सर 80 हा, राजूरकर बोल. बोल ना. अँगल ABC 100 अँगल बी मला हा पाहिजे. हा किती आहे तो सांग. मला हा पाहिजे पहिल्यांदा. हा आणि हा काढूया आधी. ABD हा किती आहे ना? 80 आणि हा किती आहे ना? 80 हे मी तुम्हाला शिकवलं नाही. शिकवलं बघा. आपण काय केलेलं सांगा. मी तो ट्रायंगल असा काढतो बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे काय दिलं सांगा. हा ए आहे. ओके, हा आपला बी आहे. हा बी इथे घेऊया आणि डी इथे आहे. हे जर दोन्ही इक्वल असतील तर आपण त्याच्यावर एक प्रॉब्लेम घेतलेला. हा जर 20 असेल तर हे दोन्ही मिळून काय असणार आहे सांगा. 160 असणार आहे. तर 180 मायनस 20 केला 160. त्याला डिवायडेड बाय 2 केलं तर 80. म्हणजे तुम्हाला बघा वेगळ्या प्रकारे काय दिलं तर लक्षात येत नाहीये. बघा हा आडवा करून दिला, नाही लक्षात आलं. नाही, असे क्वेश्चन तुम्हाला सोडवता यायला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला समजलं असं मी म्हणणार आहे. नाही तर तुम्हाला आता इथे सोडवता येतं पण इथे याच्यामध्ये नाही सोडवता आलं. ओके, त्यामुळे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. हा काय झाला सांगा. आयसोसेरस ट्रायंगल झाला. आणि आयसोसेरस ट्रायंगल मध्ये ज्या सेम साईड्स असतात म्हणजे लेंथ सेम असते त्याच्या समोरचा अँगल काय असतो. इक्वल असतो. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं. ओके, त्यामुळे याची मला मिळाली. आता काय काय विचारलं आपण बघूया. ABC विचारलंय. ABC म्हणजे हे दोन्ही एकत्र करावं लागेल म्हणजे 100 आहे ना. दुसरं काय विचारलं. BCD विचारलं. तो आपण काढलेला आहे 140. आणि CDA तो पण काय आहे ना माझा 100 आहे ना. तर कुठला ऑप्शन बरोबर आहे आपला. हे ऑप्शन बरोबर आहे. समजलं सगळ्यांना? इजी नव्हता. इजी नव्हतं काय रे. होतं. हा सुद्धा मी क्वाड्रिलॅटरल आणि ट्रँगलवर आहे बघा. मी काय काय दिलं ते इथे लिहितो बघा. ABC हा अँगल आपल्याला दिलेला आहे. दिसते तुम्हाला सगळ्यांना. काय काढू मी परत. दिसते काय काढू मी परत तो. सर दिसत आहे. ओके. हा 150 दिलेला आहे. नंतर DAB 1/3 ऑफ ABC म्हणजे 1/3 आहे 150च्या. म्हणजे किती येणार सांगा. माहिती आहे ना तुम्हाला. 1/3 50 आहे. आणि काय दिलं सांगा. BCD दिला. BCD किती दिला. 60 दिला. आता विचारलंय आपल्याला ADP काढू शकू का आपण. हा अँगल काढायचा आहे. काढू शकू का नाही. काढू शकतो सर. काढा मग. किती असणार. 30 डिग्री. 30 डिग्री. कसा काढला तो. सर आन्सर आहे. इथे बघा. हा काय झाला आपला क्वाड्रिलॅटरल झाला.
क्वाड्रिलॅटरची सम ऑफ अँगल किती असते? 360 असते. आता याची किती आले बघा? किती आले? 260. सर 100. 100 आहे ना? हा 100 सर केला. 130 डिग्री. हा आणि हा किती असणार? डिग्री सर. सर ऑप्शन ए इज करेक्ट. ओके, हा काय झाला सांगा? ट्रायंगल झाला. 100 माहिती आहे, 50 माहिती आहे, 150 झालं. हा काय ना सांगा? 30 आहे. ओके ओके, समजला? येस सर. सर नाही समजलं. काय नाही समजलं सांग? कुठलं नाही समजलं? सर हे काहीच नाही समजलं. इथे काहीच नाही समजलं. याला काय म्हणतात सांग? ABCD ला काय म्हणतात? 4 बाजू असलेला याला काय म्हणतात? टेबला इक्विलॅटरल. वा रे वा, इक्विलॅटर म्हणतात. मी काय सांगितलं? 4 बाजू असेल तर क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटर. आणि क्वाड्रिलॅटर मध्ये सम किती असतं? अँगल सम ऑफ ऑल अँगल्स किती असतं? 360. असतं. मग आपल्याला काय काय माहित आहे ते बघ ना तू. काय काय माहित आहे? हा 50 माहित आहे मला. हा किती आहे? 150 माहित आहे. आणि हा 60 आहे. तो तिघांची बेरीज केली तर किती येतं माझं? 260 येतं. तर राहिलेला अँगल काय करणार? टोटल बेरीज 360 आहे. मग 260 त्याच्यातनं मी वजा करणार. म्हणजे मला किती मिळणार? 100 मिळणार. आता समजलं तुला? समजला? हो सर. ओके. आता हा काय आहे सांगा? ADP आपला ट्रायंगल आहे. त्याच्यापैकी हा अँगल मला माहित आहे. हा आत्ता आपण काढला. आणि हा ट्रायंगल आहे. ट्रायंगल मध्ये बेरीज किती असते? 180 असते. 100 आहे, 50 आहे. मग 150 त्याच्यातनं वजा करणार. म्हणजे काय होणार सांगा? त्याला 30 होणार आहे. क्लिअर? येस. क्लिअर? कुणाला काय डाऊट वाटला याच्यामध्ये? म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन काय असणार सांगा? अपेक्षित ठेवा. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. मी तुम्हाला 2 क्वेश्चन होमवर्कसाठी देतोय. ओके, हे 2 क्वेश्चन होमवर्कसाठी. इथे पण डोकं वापरायचं आहे. जे आपण शिकलो ना त्याच्यातनंच आपल्याला काढायचं आहे. सगळ्यांनी स्क्रीनशॉट मारून घ्या त्याचा. हा बोल. बोला, कोणाला प्रॉब्लेम आहे? मॅथ्स कसा सब्जेक्ट आहे? मॅथ्स कसा सब्जेक्ट? हा, काय सांगितलं मी? मॅथ्स कसा आहे? व्हेरी व्हेरी इझी. व्हेरी 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 इझी आहे. ओके, घेतला? स्क्रीनशॉट मारून घेतला का? येस सर. येस सर. ओके. आणि एक क्वेश्चन घ्या. हा पण स्क्रीनशॉट मारून घ्या. तुम्ही ट्राय करा. नाही जमलं तर आपण नेक्स्ट लेक्चर आपला आठवड्यातनं सध्या तरी एकच लेक्चर होणार आहे. कारण तुम्हाला सुट्टी एन्जॉय करता यायला पाहिजे. सगळ्या सुट्टी चालू आहेत ना? त्यामुळे आठवड्यातनं मी एकच लेक्चर घेणार आहे. येस सर. आणि जून पासून आपण काय करणार आहोत? आठवड्यात 2 लेक्चर चालू करणार. सर हा बोल. तुम्ही फर्स्ट क्वेश्चन दाखवू शकता का होमवर्कचा एकदा? आधी हे घे ना. आधी हा घे ना. आधी हा घे. घेतला? हो सर. ओके. आता हा बघ. घेतलं सर. हा सुद्धा चॅलेंजिंग क्वेश्चन आहे. तुम्ही ट्राय करायचा. नाही आला काही प्रॉब्लेम नाहीये. आपण लेक्चर मध्ये तो सोडून घेणार आहोत. ओके, समजलं? तर मी काय करतोय बघा, मे मध्ये जे काय मी लेक्चर घेणार आहे ते सगळ्यांसाठी फ्री आहेत. त्याच्यासाठी मी काही पैसे घेणार नाही, फ्री असणार आहे. ओके, माझं टीचिंग तुम्हाला आवडलं, तुमचा फायदा होणार असेल तरच तुम्ही जॉईन व्हायचे आहे. तुमचे आई वडील पैसे भरणार तर म्हणून जॉईन जायचं नाही. तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलं तरच जॉईन व्हायचं आहे. कारण मला अशी मुलं पाहिजेत ज्यांना इंटरेस्ट आहे, शिकायला असं काहीतरी इंटरेस्ट आहे. नाही तर आई वडिलांनी सांगितलं जॉईन हो, अशी जॉईन होणारी मुलं मला नको आहे. ओके, तर मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, मी काय काय कव्हर करणार आहे. तर हा सिलेबस संपूर्ण कव्हर करणार आहे. जो 6वीचा सिलेबस आहे त्याच्यापेक्षा सुद्धा हा सिलेबस काय जादा आहे. आणि हा जर तुम्हाला येत असेल तर 6वीचं पोर्शन तुमच्या शाळेतलं तुम्हाला काही कठीण वाटणार नाही. एकदम सिम्पल वाटणार आहे. ओके, हे कव्हर करणार. आणि त्याच्यापेक्षा हा सिलेबस एकदम कमी आहे बघा. 2 प्रकारच्या टेस्ट तुम्हाला द्यायच्या आहेत. एक आहे ती NMTC म्हणजे नॅशनल मॅथमॅटिक्स टॅलेंट कॉन्टेस्ट,
हा काय असतं सांगा, नॅशनल लेवलला असतं. आणि दुसरी असते ती इंटरनॅशनल लेवलला पण असतात. थोडी मुलं त्याच्यात इंटरनॅशनल लेवलची पण असतात. आणि ही परीक्षा ISI या संस्थेद्वारे घेतली जाते. ISI ही भारतातली एक मॅथ्स मधली 1 नंबरची संस्था आहे, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. मेन त्याचं हेड ऑफिस आहे ते कलकत्त्याला आहे. ओके. तर ही परीक्षा ऑनलाईन पण असते आणि ऑफलाईन पण असते. ओके. ही थोडीशी काय असते, टफ असते. पण टफ जर तुम्हाला सोडवता आली तर डेफिनेटली सोपं कार्य सोडवायला तुम्हाला काय कठीण जाणार नाही. ओके. आणि नंतर जर आवडलं तर तुम्ही जॉईन मध्ये होऊ शकता. आता पण जॉईन होऊ शकता, नंतर पण जॉईन होऊ शकता. तर माझी जी टोटल जी फी असणार आहे ती 6,500 असणार. ओके. 6वी साठी जी फी असणार ती माझी काय असणार सांगा, 6,500 असणार आहे वार्षिक फी. त्याच्यामध्ये हा संपूर्ण तुमचा 6वीचा पोर्शन होणारच आहे. त्याच्यावर हे ज्या 2 परीक्षा आहेत त्याचा पण पोर्शन तुम्हाला होणार आहे. ओके. आता कोणाला काय आणि डाऊट आहे तर विचारा. पुढचा जो सोमवारचा लेक्चर आहे तो पण तुम्हाला फ्री असणार आहे. ओके. सर CBSE बोर्डचा पण घेणार आहे. हा, CBSE बोर्ड याच्यामध्ये आरामात कव्हर होणार आहे, सगळे बोर्ड कव्हर होणार. सर ओके. सर दुसरं बोला. होमवर्क पिक्चर दाखवणार का? सर हे होमी बाबाची एक्झाम आहे की वेगळी आहे? होमी बाबा ही सायन्सची एक्झाम आहे. ओके. होमी बाबा काय असते सांगा, सायन्स. आवाज तुझा क्लिअर नाही येत मला, परत बोल. सर हे बाकीचे कोण बोलतंय, त्याने दुसऱ्याने म्यूट व्हा ना. दुसरं कोण आहे त्याने म्यूट व्हा ना. कोण बोलतंय? आणि अनोलकर बोलतोय का सिंग बोलतोय? कोण बोलतंय? काय? कोण बोलतंय आता? बोल. मॅम बाकी- सर म्हणजे होमी बाबासाठी हा, होमी बाबाचा क्लास आहे ना, आणि हे आपण टाइम ऍडजस्ट करणार आहे. ओके, काय प्रॉब्लेम नाहीये. ओके. होमी बाबाची क्लास हा वेगळा असतो आणि हा मॅथ्सचा आहे. आणि त्याचा जर टाइम आपण ऍडजस्ट करणार आहोत. सध्या मी काय करतोय, होमी बाबाची क्लासेस सध्या तुमचे सुरू नाहीये, बरोबर आहे ना, सुट्टी दिलेली आहे. त्यामुळे ह्या टाइमला मी घेतोय. आणि जर ज्या दिवशी होमी बाबाचा क्लास असेल तुमचा, तेव्हा माझा हा क्लास नसणार आहे त्या दिवशी. त्याप्रमाणे आपण जून पासून काय करणार आहे, टाइम टेबल बनवणार आहोत. पण सध्या तरी आपण काय करतोय, तो 6:30. काय ते? उद्या क्लास आहे का? उद्या नाही, आठवड्यातनं सध्या सुट्टी एन्जॉय करा ना. सुट्टीमध्ये आहात ना तुम्ही सध्या, सुट्टीच्या मूडमध्ये आहात ना. हा, सुट्टी एन्जॉय करा की रे. आठवड्यातनं सध्या एकच दिवस असणार आहे, सोमवारी. ओके. सर हा, बोला. तुम्ही सुट्ट्या राहील का? आवाज तुझा खरखरतो, ब्रेक होतोय. दुसरं सर होमवर्क मे मध्ये सुट्ट्या राहील का मग? दुसरा, हा पहिला बघितला. हा सर. पहिला झाला. हा हा झाला. संडे पण क्लास असते. मी आठवड्यातनं 2 दिवस घेणार आहे, नंतर सांगेन मी कुठले 2 दिवस ते. ओके. हा रे क्वेश्चन होता हा ना, हा पाहिजे होता. ओके. ओके. येस सर. ओके. येस हा, रेग्युलर आणि कोणाला पॅरेंट्सना कोणाला काय विचारायचंय? पॅरेंट्स पण बोलू शकता, काय विचारायचंय पॅरेंट्सना? हॅलो, मजा आली सगळ्यांना? येस मजा सर. आली का? हो, चला मग सुट्टी एन्जॉय करा, मजा करा. आंबे खावा, फणस खावा, काय काय मिळतं ते खावा. काय सर जांभूळ एक्झाम वगैरे कधी आहे? एक्झाम वगैरे डिटेल मी सांगेन तुम्हाला. ओके. सगळं डिटेल सांगेन मी तुम्हाला. ठीक आहे. ओके. ओके, चालेल. चला थांबूया आपण. ओके. कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा, नाही तर थांबतो. बाय सर. बाय सर.